देवाचाही देव गुरु देवाचाही देव देवाचाही देव गुरु देवाचाही देव कळे घेता अनुभव कळे घेता अनुभव गुरु देवाचाही देव गुरु देवाचाही देव गुरु देवाचाही देव गुरु देवाचाही देव करी आपणा समान करी आपणा समान करी आपणा समान करी आपणा समान तेथे नाही दुजेपण तेथे नाही दुजेपण गुरु देवाचाही देव गुरु देवाचाही देव गुरु देवाचाही देव गुरु देवाचाही देव करी अपना समान करी अपना समान करी आपणा समान करी अपना समान तेथे नाही दुजेपण तेथे नाही दुजेपण गुरु देवाचाही देव गुरु देवाचाही देव गुरु देवाचाही देव गुरु देवाचाही देव त्रैलोक्यसम्पदाल्लेख्यसमुल्लेखनविद्ये सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामावुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परं शिवाम्। वागर्थविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवार यांचं स्मरण करून ग्रामदेव आशुतोष भगवान भोलेनाथ रामलिंगेश्वर भगवान मन सानिध्यामध्ये प्रतिवर्ष अखंड नाम सप्ताह आपण साजरी करत आहोत अनेक वर्षापासून। या अंतर्गत किती सुंदर नाव आहे बघा, रामलिंगेश्वर कोणतं गाव? मुदगड। रामलिंगेश्वर मुदगड काय अर्थ आहे तुम्हाला लक्षात आहे की ना मला माहित नाही। मुदगड म्हणजे हे कन्नड शब्द आहे। मुद्दू मुद्दू म्हणजे मुद्दू म्हणजे लाडानं आपण काय करतो लेकराला असं करतो बघ, त्याला काय म्हणतात मराठीमध्ये? चुंबन, पप्पी। पप्पी पप्पी कोणाला देतो? कोणाला देतो? ज्या ठिकाणी आपला अत्यंत आवड, अत्यंत प्रेम, अत्यंत निष्ठा
अत्यंत भाव. कोणी आईला पप्पी देणारे आहेत, कोणी पप्पाला पप्पी देणारे आहेत, कोणी लेकराला पप्पी देणारे आहे. पुढचं मी सांगू शकत नाही. परंतु मुदगड हे जे गाव आहे, देवाला पप्पी देणारे लोक भक्त आहे. किती प्रेम असेल तुम्ही विचार करायचं गोष्ट. शुद्ध भाव ज्यांचा देव अंकित तयाचा. कारण अनेक गावाला आम्ही ओळखतो, व्यक्तीच्या नावाने गावाचं ओळख असते, काही भक्ताच्या नावाने गावाचं ओळख असते. परंतु आपल्या या गाव प्रप्रथम रामलिंगेश्वर या नावाने आपण या गावाला ओळखतो. कोणता? मुदगल. मुदगड म्हणजे रामलिंगेश्वर मुदगड. म्हणून अत्यंत निष्ठा बाळगणारे भक्त अनंत काळापासून, आता नाही परंपरा, मी निरीक्षण केलं कितीतरी अनादी काळापासून, आदि अनादि इल्लदंदो एकमेव भक्ती शंभूचा भक्ती. सर्व देवी देवता कोणाचा आराधन करतात म्हटलं तर शंभू महादेवाचा. ना रूप ना रेखा, ना आई ना वडील, अशा प्रकारच्या शंभू महादेवाला आराधन करणारे आपल्या या गावी आमचेही भाग्य समजतो. रामलिंगेश्वर भगवंताला दर्शन घेण्याचा संधी आमच्याही जीवनामध्ये प्राप्त झाला काही वर्षाच्या नंतर. कारण कोणाच्या योगाने काय होतो काही सांगता येत नाही. जोड लावणारा व्यक्तीची बी गरज आहे. लक्षात आलं का? जोड लावतो. गुरुमाऊली जोड लावून देतात. अंगेच लिंग संबंधम लिंगेच प्राण संयुक्तम यो दद्या दीक्षा विशिष्यते. दीक्षा करत असताना अखिल कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभू त्यांच्या रूप कसं आहे माहिती आहे का तुम्हाला? देवाचं रूप कसं आहे? देवाला डोळा नाही, देवाला कान नाही, देवाला पोट नाही, कुठल्या अवयव नाही. डोळा नसून सुद्धा देव पाहतो, कान नसून ऐकतो, हात नसून स्पर्श करतो. लक्षात आलं का? काही नसताना सर्व गोष्टी करत राहणारा देव किती विशाल आहे. विशाल, किती विशाल. महादेव किती विशाल आहे. पाताळदिंद तत्त निम्म श्रीचरण, ब्रह्मांडदिंद तत्त निम्म श्री मुकुट, अगम्य अघोचर अप्रतिम लिंगवे. अप्रतिम आहे. ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ ನೀವೆನ್ನ करस्थलಕ್ಕೆ ಬಂದು चुळकादिरಯ್ಯ. किती विशाल देव तळहातामध्ये येऊन बसलात. कोणाच्या कारुण्यामुळं? सद्गुरु माऊलीच्या कारुण्यामुळं तळहातात येऊन बसलेले आहे. किती भाग्यशाली लिंगायत लोक. लिंगायत किती भाग्यशाली म्हणावं. देवाचा दर्शनाला जाण्यासाठी अनंत प्रयास असते. शिखर शिंगणापूरला आमच्या दिंडी या ठिकाणी गेली, तुमच्या या गावाच्या बाजूनच निलंगावून. शिंगणापूरला 400-500 भक्तगण चलत तमलोरीन शिखर शिंगणापूरला जातात.
गेल्याबरोबर दर्शन होईल का माय? गेल्याबरोबर दर्शन होत नाही, वेटिंग करावा लागते. करावं लागते की नाही वेटिंग? बघा, कुठल्याही देवाला तुम्ही जा, त्या ठिकाणी तुम्हाला वेटिंग केल्याशिवाय दर्शन होत नाही. कुठंतरी मोकळं असेल तर त्या ठिकाणी दर्शन होईल फट दिशी. परंतु प्रदीप मिश्रा एवढा तारीफ केलेले लिंगायत लोकांना कितीतरी भाग्यशाली म्हणावं हे लिंगायत परंपरा. न लॉकर आहे, न आडवा आहे, न अडचणी आहे. देवाचा दर्शन घ्यायचं असेल तर फोन करावा लागते. आता आम्ही बोलून चावी काढायला लावलो तुमच्या रामलिंगेश्वरला, माताजी चावी आणून दिले. आता चावी काढल्यावर आम्ही आत गेलो. बरोबर आहे. मग पुजारी एखादी शेताला गेला असला तर कसं करावं? किती अडचणी. म्हणून अशा प्रकारच्या अडचणी मन्मथ शिवयोगी दूर केला. आचार्य रेणुकाचार्यांनी दूर केला. कारण स्वतंत्र इष्टलिंग म्हणजे ज्या वेळे तुम्हाला आवडलं, देवाचा दर्शन घ्यायचं असेल तर पळत पळत मंदिरला जायचं गरज नाही. माय कुठंही मंदिर, देहवे देगुला, शिरवे व्हन्न कळशवय्या, काले खंबा, हेच फिरणारा मंदिर आहे. एक ठिकाणी राहणारा मंदिर नाहीये. कुठं स्थापना केले लिंग? माय कुठं स्थापना केले लिंग? हृदय भुवन करा आपुले, सदा वसंतो हृदयारविंदे, भवं भवामी सहितं नमामि. माय किती भारी आहे. ज्यावेळी तुम्हाला दर्शन करू वाटलं असं केले की दर्शन. रिमोट कंट्रोल तुमच्या जवळ आहे. तळहातामध्ये देव आहे. तुम्हाला वाटते की नाही नवरा मुठ्ठीत राहावं म्हणून? वाटते की नाही माय? नवरा मुठ्ठीत राहावं की त्यांच्या मुठ्ठीत तुम्ही राहावं? इमानदारीनं सांगा. नवरा मुठ्ठीत राहावा महाराज. नवरा मुठ्ठीत राहते की नाही मला माहिती नाही. गुरुमाऊली तुम्हाला खरा नवऱ्याला तुमच्या मुठ्ठीत दिले हे भाग्यशाली समजा. कितीतरी विशाल. आपल्याला कळालं हे गोष्ट. पाताळदिन दत्तत्त निम्म श्रीचरण. पाताळाच्या पलीकडी महादेवाचा चरण, ब्रह्मांडाच्या पलीकडी महादेवाचा मुकुट. अगम्य आहे, अगोचर आहे, अप्रतिम आहे. बघा एवढा मोठा महादेवाला तुमच्यावर सद्गुरु कृपा केली, चित्त ममताही नेली. म्हणून तुमच्या तळहातामध्ये एवढाचा छोटासा लिंग करून मला आनंद वाटला. या मुदगडला येऊन आल्याबरोबर देवाच्या दर्शनासाठी गेलो. एवढा मोठं लिंग टाकले गळ्यात. चौक एवढा मोठा चौक आहे. कितीतरी वर्षापासून आहे की काय? किती परवाच आहे का ते? अनादी काळा. देवाला लिंग घालून मोकळं झाले तुम्ही. तुमच्या गळ्यात लिंगच नको. एकदा देवाच्या गळ्यामध्ये पडल्यावर आम्हाला काय करायचंय? कोणीतरी त्यांच्या गळ्यातला काढून टाकून दिला असाल. बेफिकर आहोत. देवा तूच घालून घे, तूच पूजा कर. परंतु कितीतरी प्रतीक आहे, कितीतरी पुरातन आहे. काय त्या कठ्ठड हेमाडपंथी महादेवाला कितीतरी आवडीनं ते पूजा केला असेल. किती सुंदर परिसर आहे, किती प्रसन्नता आहे, कितीतरी व्हायब्रेशन आहे.
गुरुमाऊली तुम्हाला दीक्षा देताना 9 लिंग देतात. 9 लिंग. तेच मी बघितलं ना. 9 लिंग देतात. आतापर्यंत बरेचसे गाव मी हिंडलं, परंतु 9 लिंग कुठं आढळले नाही. 9 लिंग गौसलं कुठं? रामलिंगेश्वर ठिकाणी. त्यांचं नाव आहे माय. त्या 9 लिंगाचा नाव आहे. सांगू का? सांगतो, आठवण ठेवा. एक लिंगाचा नाव आहे आचारलिंग. नंतर आहे गुरुलिंग. नंतर आहे शिवलिंग. नंतर आहे जंगमलिंग. नंतर आहे प्रसादलिंग. नंतर आहे महालिंग. नंतर आहे निष्कललिंग. नंतर आहे निरंजनलिंग. नंतर आहे निशून्य लिंग. बघा, आचारलिंग, गुरुलिंग, शिवलिंग, जंगमलिंग, प्रसादलिंग, महालिंग, निष्कललिंग, निरंजनलिंग, निशून्यलिंग. आणि कुठं कुठे आहेत? आपल्या शरीरामध्ये आहे. आधारा, स्वादिष्ठाना, मणिपूरका, अनाहता, विशुद्धी, आज्ञा, सहस्रकमळा, ब्रह्मचक्र या प्रकारचे लिंग स्थापित आहे. आणि ते लिंग स्थापिताचं प्रतीक या मंदिरामध्ये अवतीभोवती म्हणजे संपूर्ण मंदिराच्या अवतीभोवती लिंग स्थापना या ठिकाणी केलेले आहे. विशेषत आहे, पाण्यासारखं आहे, किती जाज्वल्यमान आहे. आणि यांच्या प्रती जो मोहित होतो तो मुक्त होतो. संसाराच्या प्रती मोहित झालेले व्यक्ती मुक्त कधी होत नाही. कांता, पुत्र, वित्त, देहादी प्रपंच दिसत ते साच परिमिथ्य. मिथ्याला मोहित झालेले व्यक्ती त्याच्या कधी कल्याण होत नाही. सत्याला पकडावं, मिथ्याला कधीच पकडू नये. देवाने निर्माण केलेले वैभव, देवाने निर्माण केलेले वैभव. इथं ऐका, मुलीचं लग्न करतो. एक गरीब मुलगी, भयानक सुंदर, ऐश्वर्या रायासारखं, पिक्चरची हिरोनी सारखं तुमच्या लक्षात येते म्हणून बोलतो तुम्हाला. एवढा सुंदर मुलगी, गरीब घराण्यामध्ये 1 एकर जमीन नाही ते आई वडिलाला. माय ऐकून घ्या, आई वडिलाला जमीन नाही. एक 200 एकर असलेल्या मालकाच्या नजर त्या मुलीवर पडलं. तो विचार केला, 200-300 लेकराला आतापर्यंत मी पाहिलं माझ्या लेकरासाठी, परंतु कुठेही मला पसंत पडला नाही. तर तिथं जाऊन दीनवाणीनं तो बोलतो, नम्रतेनं बोलतात. आहे 200 एकर जमीन, रूपापोटी नम्रता होवं लागलं, हात जोडावा लागलं. कन्या हा रत्न आहे, लक्षात घ्या, कन्या रत्न आहे. अनेक रत्नापैकी एक रत्न कन्या रत्न, जिवंत रत्न. हे बहिरंगाच्या रत्न जिवंत राहत नाही, ते जडरत्न आहे, जिवंत रत्न आहे. जिवंत रत्न, कन्या रत्न, अशा प्रकारच्या कन्या रत्न मागणी घातला, मागणी केला, तुम्ही आमच्यावर कृपा करतील का या लेकराला देऊन. त्यावेळी ते म्हणाले, आमचं काही परीक्षा घेण्यासाठी तुम्ही असं बोलता का? आम्ही कुठं, तुम्ही कुठं? नाही, मला पसंत पडले तुमच्या मुलगी. ठीक आहे, तुमच्या इच्छा. वैभवपुरीत 2-3 कोटी खर्च करून भयानक मोठा लग्न लावला.
गावचे गाव मृष्ठान्न भोजन दिले. कन्या वरयते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति मृष्ठान्न मितरे जन. कन्याला काय आवड असते? त्याला पैसा अमका टमका काय बघत नाही, रूप बघत राहते कन्या. कन्याच्या आईला काय आवड असते? सोनं रवाव भरपूर. माझ्या लेकीच्या गळ्यावर 2-3 किलो सोनं टाकणारा जावई पाहिजे. यांच्याजवळ एक पैसा नाही, परंतु आवड किती आहे. आईला प्रसन्न, कन्याला बी प्रसन्न. फार सुंदर होतं पोरगा, कन्याचा बी निवड, कन्या बी सुंदर, राजा राणी सारखं. आणि कन्याला काय पसंत होतं? रूप पसंत. आईला काय पसंत होतं? धन प्रसन्न. वडिलाला काय प्रसन्न होते माहितीये का? माझा जावाईचं नाव आमच्या गावात नाही, तालुक्यामध्ये नाही, जिल्ह्यामध्ये नाही, अख्खा भारतामध्ये माझा जावाईचं नाव असेल तर खुशी कोणाला होते? माझा जावाई हो अप्पा, ते माझा जावाई बघा, हात करून सांगतात. मग पिऊन बसला असेल तर माझा जावाई म्हणतो का? नाही. जवळून जात असला तरी सुद्धा वळून बघत नाही पिदाडोचा. म्हणून सांगून घेण्यामध्ये आनंद वाटायला पाहिजे. माझा लेकरू म्हणून हात करून सांगून घेण्यामध्ये आनंद वाटायला पाहिजे. हे माझा पतिदेव म्हणून हात करून सांगण्यामध्ये आनंद वाटायला पाहिजे. माझा हे पत्नी आहे म्हणून सांगण्यामध्ये आनंद वाटायला पाहिजे. हे माझा गुरुमाऊली आहे म्हणून सांगून घेण्यामध्ये आनंद वाटायला पाहिजे. त्याप्रमाणे जावाईचं गुणगान होत असेल तर वडील प्रसन्न. कोणाचे? मुलीचे. पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति. हे अळगा बळगा काय म्हणता तुम्ही? सोयरे दोयरे, सोयरे दोयरे. हा. आणि सोयरे धोऱ्याला काय आवड असते? त्याच्या मुलगीचं रूप बघणं, मुलाचा रंग बघणं, त्यांचा पैसा बघणं, त्यांचा क्षेत्रफळ बघणं. काय बघते? फक्त कुळ बघतात. आपल्या जातीचे आहे की, आपल्याला त्याचं जुळते की, आमच्या सोयरे दूरचं आहे की, काही भेसळ आहे की, का कुठला जातीचा आहे की. म्हणून कुळ पसंत करणारे कोण? सोयरे, द्वैरे, धैर्य की धैर्य. मला मराठी येत नाही माय, थोडं शिकून घ्या मला बे. मुदगडला येऊन थोडं शिकून घेतो मराठी. आता राहिले कोण? आई झाली, वडील झाला, जावई झाला, मुलगी झाली, वधूवर झाले, आता कुळ झाले. आता अजून काही लोक राहते तुमच्यासारखे. लग्न 2-3 कोटी खर्च करून लग्न लागल्यानंतर म्हणू लागले, वाह काय लग्न झाला, काय लग्न झाला, काय लग्न झालं, काय झालं, काय नाही, जबरदस्त भोजन होतं बघा, काही चिंता करू नका. आतापर्यंत लग्न कोणाचं बी झालेले नाही. काय बघून म्हटले? एक प्रकार का जेवण, रोटी बी होते, वांगे बी होते, सब्जी बी होत, सगळं होत. खुश. नंबर 1 लग्न झालेले आहेत. म्हणून वरयते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति मृष्ठान्न मितरे जनहा. तुम्हाला काय बोलत होतो? आता एवढा लग्न झाल्यानंतर आई माय आता इकडे बघा, लग्न झाल्यानंतर पहिले मुलीला किती जमीन होतं? 1 एकर होतं. 1 एकर बी नव्हतं, मजुरी करून खात होते. आता लग्न झाल्याबरोबर त्याला विचाराय, गाडी कोणाची माय? माझे. फॉर्च्युनर कोणाचे? माझी.
बंगला कोणाचा आहे? माझी आहे. शेत कोणाचं आहे? माझं आहे. बघा, 200 एकर जमीन सावधान समयो झाल्याबरोबर यांच्या नावाने सगळं प्रॉपर्टी. ना कोर्टाला जाणे, ना रजिस्टर करणे, ना तहसीलला जाणे. अक्षता पडल्याबरोबर संपूर्ण टोटल प्रॉपर्टीचा मालकीन गरीब मुलगी झाली. त्याप्रमाणे हे शंभो महादेव रामलिंगेश्वर भगवान अखिल कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभू आहे. वारा त्यांच्या देणगी आहे, पीक त्यांच्या देणगी आहे, सूर्य त्यांच्या देणगी आहे, चंद्र त्यांच्या देणगी आहे, भूमी त्यांच्या देणगी आहे, त्यांच्या प्रॉपर्टी आहे. 33 कोटी देवदेवता त्यांच्या अधीन आहे. सर्व देवा माझी थोर एक माझ उमावर. विष्णू पूजे त्यांच्या पाये, इतरांचं पाड काय. विधींद्र चंद्र गंधर्व सुरवर गाती उमावर. स्वार्थ लागी ऋषी मुनी योगी साधन सिद्ध्यर्थ गाती विश्वनाथा सर्व काळ. भूलोक भुवरलोक सुवरलोक महरलोक जनलोक तपलोक सत्यलोक 7 लोकाच्या अधिपती. बघा, मला सांगा, तुम्हाला एक प्रश्न करतो, हे सगळ्या मंडलाचे मालक कोण? आतापर्यंत तुम्हाला म्हंटलो मालक कोण? हे सगळ्या वैभवाचा, वाराचा मालक, भूमीचा मालक कोण आहे? रामलिंगेश्वर आहे. बघा, रामलिंगेश्वर आहे. ठीक आहे, त्या मालकाच्या सोबत आमच्या लग्न झालं तर प्रॉपर्टी किती होते तुम्ही विचार करा. किती होते प्रॉपर्टी? हे संपूर्ण टोटल जगच तुमचं होणार आहे. जगदीश्वराच्या गळ्यात पडला, जगच तुमचा होणार आहे. प्रश्नच नाही. अंगवरी लिंग तुला भीती कोणाची, सोडी आता सोडी कल्पना मनाची. कल्पनाच निघून जा. म्हणून तुकोबराय का म्हणायचा? आम्ही श्रीमंत, आम्ही श्रीमंत. बघा, श्रीमंत म्हणून छाती ठोकून बोलतो. हिम्मत आहे का तुम्हाला? कशासाठी? एकमेव कारण आहे, एकमेव कारण आहे, पांडुरंग विठ्ठल माझा पती आहे, माझा परमेश्वर आहे. म्हणून कारण जगाचा संरक्षण करणारा आपल्या अधीन असेल. बायको म्हणत होती म्हणे, एक वेळ बायको म्हणायचं, आणि किंवा कोणाची तर दोस्त म्हणायचं त्याला, काय रे तुकोबा, खायला दिक्क नाही, एवढा खुशी खुशीनं तू राहतोस, परंतु मला सांगा, साक्षात पांडुरंग तुझा कीर्तनमध्ये येऊन उभा राहतात आणि तुझं कीर्तन ऐकतात. एवढा कीर्तन ऐकत असताना एक प्रश्न त्याला तुला विचारायला काय झाले? हा, एक प्रश्न. काय म्हटलं? काय प्रश्न? पोटाचा इंतजाम करा, माझा लेकराचा इंतजाम करा, माझा व्यवहाराचा इंतजाम करा म्हणून त्या पांडुरंगाला मागणी टाकावा. काय पांडुरंग देत नाही का? त्यावेळे तुकोबा म्हणाले, माय तुकोबाराय म्हणालेत, मला बी तसंच वाटते, परंतु ज्यावेळे पांडुरंग उभा राहिल्यावर सगळं विसरून जातो, त्यालाच बघत राहतो असं म्हटलं. त्या पाहता माऊली पाप ताप दरिद्री गेले, मला काहीच कळत नाही, फक्त त्याचा सुशोभित सगुण स्वरूप दृष्टीने पाहिले, तेने झाले माझं समाधान.
अशा प्रकारचे आनंद मला येते, त्याकरताला मला मागायचं गरज नाही. म्हणून कुठल्याही संत लौकिक व्यवहारामध्ये मागणी घातलेच नाही. तूच पाहिजे, तुझ वस्तूची गरज नाही. ज्यावेळे वेळ आहे की नाही, नाहीतर मी बोलत बसलो. ज्यावेळे युद्ध विराम झाल्यानंतर, सगळं इकडी तिकडी व्यवस्थित झाल्यानंतर, कौरव आणि पांडव सिंहासनावर, धर्मराजा, अर्जुन, नकुल, सहदेव, भीम, प्रत्येक व्यक्ती सिंहासनावर बसलेले आहेत. आणि त्या अतिरिक्त कुंती सुद्धा त्या ठिकाणी बसलेले आहेत सिंहासनावर, उंच सिंहासनावर. त्यावेळे कृष्णाला जायचं होतं, त्यांना सोडून जायचं होतं, मथुरेला जायचं होतं. आम्ही जातो आमचा गावा, तुम्ही इथेच राहा, आणि असं म्हणून त्याला निरोप घ्यायचं होतं. जाता जाता काहीतरी यांच्या मागणी पूर्ण करून जावावा म्हणून विचार केला. धर्माला विचारले, धर्मा, मी आता निघालो, तुला काय पाहिजे ते सांग, आता जाता जाता तुझं मनाचा इच्छा पूर्ण करतो. त्याने काहीतरी मागितलं असेल. नंतर प्रत्येकाला व्यक्तीला विचारत राहिले. सगळ्यांचं झाल्यानंतर कुंती जवळ आले, विनंती केलं, हात जोडून बोलू लागलं, आता मी सोडून चाललो माय, तुला काय पाहिजे ते सांग. असं म्हटल्यानंतर माता एवढा सुंदर बोलती, म्हटलं, देवा, तुला काय द्यायचं असेल तर आतापर्यंत तू जे दिलात ना तेच मला पाहिजे. तिने म्हटलं, काय? आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत जे दुःख दिलात ना, पावला पावलाला परेशानी तू दिलात ना, ते परेशानी दे मला म्हटले. कोण आहे काही तसं मागणारे? देवाला उभा राहून, देवा माझा सगळा सत्यानस्कार म्हणणारे कोण आहे का? नाही. माझा सगळा बर्बाद हो दे, माझा सगळा सत्यानाश करू दे, एकाला एक लागू नये, असं कोणी म्हटलं का? नाही. तसं एखादी होत असलं तर तो दरवाजालाच येत नाही म्हणते. म्हणून कृष्ण म्हणाले, माय असं का बोलतीस तू? एवढा संघर्ष करून 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 इथपर्यंत येऊन आम्ही पोहोचलो, आणि सुखाचा सिंहासनावर तुला या ठिकाणी मी बसविलो, आता हे मागणी का टाकतेस? त्यावेळी त्यांनी सांगितलं, तुला हे सिंहासनाचा सुख तुला द्यायचं असेल तर मला तू सोडून जाऊ नको. म्हणून सुखात देव साथ देत नाही, दुःखामध्ये देव साथ देतो, हे लक्षात घ्या. सुख भेटल्याबरोबर त्याला त्या ठिकाणी बसून टाकून निघून चालले. सुख में स्मरण करे तू दुःख कैकू होय, सुख में स्मरण न करे कोय. महाराजवळ कशाला येतात? काहीतरी गडबड गोंधळ झाला तरच येतात. महादेवाजवळ गडबड गोंधळ झाला तरच येतात. समस्या दूर करण्यासाठी महादेवाजवळ जाणे. एक लोटा जल हल झालं की ना प्रदीप मिश्राचं. एक लोटा जल पहिले टाकत नव्हती, एक लोटा जल. ते मिश्रा सांगितल्यापासून धार चालू आहे. पहिले माहिती नव्हतं, सब समस्या का हल माहिती नव्हतं. आता हल होते म्हणून कळालं, आता आम्ही निघालो. त्याप्रमाणे फार आनंद वाटला. या गावातील भक्तांच्या प्रसन्नता, सर्व माता मंडळी तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात. रात्री परमपूज्य शटस्थल ब्रह्मी महादेव शिवाचार्य महाराजजी, कोणतं गाव? वाईकर महाराजजी तुम्हाला सूचना दिले, गुरुमाऊली येणार आहे, 2 गोष्टी बोलणार आहेत,
लक्षात आलं का? काय करील प्राणी कर्म बळीवंत. आणि संतांचा वाणी कानात पडण्यासाठी सुद्धा अनंत जन्माचं पुण्य लागते. म्हणून एवढं भक्कम पुण्य तुमचं आहे म्हणून या ठिकाणी माझ्या समोर तुम्ही बसून आहात. पुण्यवान व्यक्तीचा डोळं, पुण्यवान व्यक्तीचा कान, पुण्यवान व्यक्तीचा शरीर, पुण्यवान व्यक्तीचा पाऊल या ठिकाणी धावून येत असते. पापी व्यक्तीचा शरीर बी येत नाही, त्याच्या मन बी येत नाही, त्यांच्या धन बी येत नाही. पाप केलेले व्यक्तीचा पैसा सुद्धा रामलिंगेश्वरला अर्पण होत नाही. कारण सांगतो तुम्हाला, बराच वेळा बोललो मी. अनंत प्राणीचं दूध रंग कसा असते? सगळ्या प्राण्याचा दुधाचा रंग कसा असते? पांढरच. ते काय पिवळं असते? नाही. जन्मले तेव्हा थोडं थोडं पिवळं असते, नंतर पांढरं राहते. सगळं प्राणीचं, डुकराचं दूध असो, गाढवाचं दूध असो, वाघाचं दूध असो, मांजराचं दूध असो, कुत्र्याचं दूध असो, म्हशीचं दूध असो, गाईचं दूध असो, सगळं दूध पांढरं. बरोबर आहे. परंतु महादेवाला अभिषेकाला दूध कोणता आवडते? शुद्ध स्वदेशी गाय, जार्सी गाय बी जमनामाय. तुम्हाला महादेवाला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर गौराणी गाईचं दूध त्या ठिकाणी अभिषेक करावं, नाहीतर पाकिट मधला दूध आणू नका. थोडासा का होईना दूध, ते दूध अर्पण करायचं महादेवाला. लवकर प्रसन्न होणार आहे महादेव. त्याप्रमाणे पापी जवळ बी पैसा आहे, पुण्यवान जवळ बी पैसा आहे, दरिद्र जवळ बी पैसा आहे, भिकारी जवळ बी पैसा आहे, दुष्ट माणसाजवळ बी पैसा आहे, चोराजवळ बी पैसा आहे, खाटकाजवळ बी पैसा आहे. परंतु सगळं पैसा सप्तामध्ये येत नाही. ज्या प्रकारे गाईचं दूध जमत नाही, गाईचं दूध या ठिकाणी जमते, त्याप्रमाणे पुण्यवान व्यक्तीचाच पैसा या सप्तामध्ये येणार आहे. पापीय धन प्रायश्चित्त कल्लदे सत्पात्रಕ್ಕೆ ಸಲ್ಲದಯ್ಯ ನಾಯಿಯ ಹಾಲು ನಾಯಿಗಲ್ಲದೆ पंचामृतಕ್ಕೆ सल्लदಯ್ಯ. बघा किती छान अन्न बसवांना बोललं. त्याप्रमाणे आज या पुण्यवान नगरी, पुण्यनगरी रामलिंगेश्वर मुदगड या ठिकाणी आमच्या जोड लावण्याचं काम लातूरचे, काय नाव तुमचं? नामदेवजी बिरादार. नामच भारी आहे. नाम आणि मत देव दोन्ही मिसळले, नामाला आणि देवाला, आणि त्याच्यामध्ये गुरुला मिसळून टाकले झाले. किती छान भाग्यशाली आहे. आता त्रिमूर्ती आले होते माझ्या जवळ, आम्ही कार्यकर्ता आप्पा तुमचे आशीर्वाद राहू दे म्हणून त्रिमूर्ती आले होते. त्रिमूर्तीचं नाव काय की? वीरभद्र होगाडे. अजून जीवन बिरादार. अजून नागेश गोरे. बघा, एकाने गोरा करणारा माणूस. लक्षात आलं का? तुम्ही काळा असला तर गोरा करणारा माणूस. कशामध्ये? पापाचा काळा लागल्यामुळं तुम्हाला गोरा करणं जरुरी आहे. आतून गोरा पाहिजे ना, बाहेर काळा असला तर असला, आतून गोरा पाहिजे, आतून स्वच्छ पाहिजे. वीरभद्रेश्वरजी या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी गडबड होते त्या ठिकाणी तलवार घेऊन मागे लागतो. लक्षात आलं का? म्हणून त्यांच्या हातामध्ये खड्ग आहे. अजून एक शिल्लक राहिले, सगळ्याला जीवन प्रदान करणारे जीवन बिरादार, सगळ्याला जीवन प्रदान करणारे, खरा जीवन मिळवून देणारे, या तीन मूर्तींचा सेवा या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहे. तर अशा प्रकारच्या, आणि तुम्ही असं म्हणतील आपण तिघच कसं, आम्ही काही दिलं नाही का? आणि ज्याच्या नाव घेतो त्याचं पुण्य कमी होते माय.
मग तिघाचं कसं काय घेतल्या? आणि असंच करत राहावं, अजून त्याला पुण्य मिळत राहावं, सेवा घडत राहावं म्हणून त्यांचं नाव घेतलो. त्यासाठी नो टेन्शन नो प्रॉब्लेम. त्याकरता इतकं आनंदानं आमच्या या ठिकाणी सेवा तुम्ही केलात. अशाच प्रकारचे सेवा करण्याच्या शक्ती, सद्बुद्धी, गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वाद तुम्हाला निरंतर लाभो. पहिल्यांदा तुमच्या या गावामध्ये आम्ही प्रवेश केलोत. इथं कोणतं गावाला इथं आलो होतो, नाही, कासरशीच्या पलीकडे एक गाव आहे ते उजेडला आलो होतो. नंतर कोणतं तरी गावाला आलो, तिथं जवळगा आलो होतो. जवळच आलो होतो जवळग्याला, परंतु उजडेपर्यंत उजेडला आलो होतो. उजडलं, नंतर जवळ आलो. आता थोडासा लांब राहिले होते मुदगड. आता मुदगड पर्यंत येऊन आम्ही पोहोचलो. आप्पाजी फार सुंदर आमचं स्वागत केलेले, परिचय करून दिलं. आप्पा काय करावं, पूर्वी तुमचा संस्कार आम्हाला मिळाले नाही म्हणून आम्ही बुक्का लावलो, गंध लावलो, काहीतरी लावला, परंतु पिक्चर तर बघायला गेला नाही, हे मोठी गोष्ट आहे. इकडं नसलं तर धाब्यामध्ये जाऊन बसावं लागत होतं. हे कोणता काम आहे ना, भक्ती मार्ग तुम्हाला भेटलं तर जे काही आपल्याचे पिढी आहे, नवीन पिढी, छोटे छोटे लेकरं आहे, एक कार्यक्रम ठेवा, दीक्षाचा कार्यक्रम ठेवा, लिंग संबंध जुळवा, तर आपल्या धर्मामध्ये थोडा आपुलकी, ज्या ठिकाणी आम्ही जन्म घेतलो त्या ठिकाणी तिथं आपण काहीतरी काय केलं तरच आमचं कल्याण होते. आपली या कल्याण व्हावे ज्यांच्या चित्ती त्यांनी शिवप्रती शरण जावे. कल्याण स्वरूपी कल्याण रमण नाम ही कल्याण प्रद. त्यांचे म्हटल्याप्रमाणे एक योग जुळून येऊ दे, कारण 70% लिंगायत परंपरा आपल्या या गावामध्ये आहेत आणि प्रसन्नता वाटला. असाच सेवा करण्याचा सद्बुद्धी गुरुमाऊली तुम्हाला कृपा राहो. एवढं अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द इच्छे बरं. सांबजय नम पार्वदे हर 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 हर. महादेव म्हटलं का माय? महादेव म्हणणं गेलं तर मुक्क होणार आहे. हर 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 हर. हात वर करणं गेलं तर लंगडं होणार आहे. हर 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 हर